त्यावेळी याचा प्लॅन होता पण लेट झालं त्यामुळे येत नाही आहे. पुढे गेल्यावर बघूया काय भेटते का त्यावेळेला. पावसाळ्यात आलो तर नक्की भेटूया. चला हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त मजा असाल. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि वाजले आहेत सकाळचे 5:30. आज घड्याळ नाही आहे तुम्हाला दाखवायला. तर 5:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. सध्या मुंबईतच आहे. तर मुंबई टू आम्ही डायरेक्ट लोणावळ्याला जातो आहे. तर लोणावळ्याला एक पॉईंट आहे, तिकडे फिरायला जाणार आहोत. तर तो पॉईंट तुम्हाला आता आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. ओके, तर चला. कारण का लेट झालेलं आहे. आम्ही 4:30ला निघणार होतो पण लेट उठलो आहे ॲज युज्युअल आणि आता लेट पण निघतो आहे. तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ सुकांत. तो थोडा कॅमेरा शाय आहे त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये जास्त बोलणार नाही. तर चला निघायची तयारी करूया. तर आता आपल्याला लागलेला आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. मित्रांनो, आता आपण चेंबूरमध्ये आहोत आणि आपल्याला इथेच धुकं बघायला भेटत आहे आणि हवेमध्ये थंडावासुद्धा आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की चेंबूरमध्येच एवढं धुकं आहे. तर मी आत्ताच जॅकेट घालतो आणि थंडावासुद्धा आहे. पुढे जाऊन अजून हालत टाईट होण्यापेक्षा आपण आत्ताच तयार राहूया. मी विचार केला होता की मुंबईच्या जसं बाहेर पडलो म्हणजे पनवेल साईडला की घालेन, पण नाही, आतापासूनच थंडी आहे. तर जॅकेट घातलेलं बरं आहे आणि हेल्मेट तर घातलेलंच आहे आपण. तर चला लेट्स गो. तर तो टोल नाका संपल्यानंतर हे जे दिसते ना, हे नवीन टोल नाका आहे, अजून सुरू नाही आहे. तर आता आपल्याला जायचा जो रूट आहे तो सुकांत सांगतो. आणि आपल्याला जुन्या एक्सप्रेस हायवेने जावं लागेल ना. हा पनवेल बायपास मारून गेला ना, थोडा पनवेल आपण क्रॉस करणार नाही आपण त्यासाठी. इकडून थोडा रूट थोडा लेंदी होईल. हा इथून आपण सरळ जाऊ डायरेक्ट. हा सिग्नल क्रॉस करून राईट मारून. ओके ओके. तर मित्रांनो, आता इथून घाट सुरू होणार आहे. खोपोली आता जस्ट आम्ही पास करू. इथे बाहेर थांबलो, बोललो जरा ते चेस माऊंट घेतलं आहे नवीन. तर भाऊ खाणार आहे ते, त्याच्यावरून बघूया आपल्याला व्ह्यू कसा भेटतो बघायला. आणि त्यावेळी याचा प्लॅन होता पण लेट झालं आहे त्यामुळे आम्ही घेत नाही आहे. पुढे गेल्यावर बघूया काय भेटतं आहे का त्यावेळी. आणि सगळे हे बघा, संडेसाठी सगळे रायडर सपासप निघत आहेत आणि आपण पण त्यात छोटे मोठे रायडर. हे मोठे रायडर आहेत आणि मी आहे तो छोटा रायडर आहे, बिगिनर.
जागेवाल्याचं मंदिर आहे. ते कर आज 25 8:25ला आम्ही ते पोहोचतोय. सगळीकडे बघा रायडर वगैरे पण आहेत. रायडर इकडे झोपलेले आहेत काढण्यासाठी. दिसतोय बघा, काय माहिती काय त्याचं नाव आहे. बरं वाटतंय खूप. ऑलमोस्ट आता पोचलो होतो मी. अजून आपल्याला पुढे जायचं आहे आणि जे मेन लोकेशन आहे ते म्हणजे आपलं टायगर पॉईंट. इकडे इथून किती अजून वेळ आहे? अजून लागते 20 मिनटं तरी लागते. 20 मिनटं चालेल. अजून 20 मिनटं आहे. थोडा वेळ इकडे फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलो होतो. थोडा वेळ काढून झाले की लगेच 5 मिनटात आपण जर्नी सुरू करूया. तसं लांब नाही आहे. चला. जरा खाली बघायला भेटतोय तो आहे मेन एक्सप्रेस हायवे ज्याच्यावर बाईक अलाउड आहेत आणि मोस्ट ऑफ बायकर सगळे इकडेच येतात. वारा खूप आहे. माझा आवाज येतोय की नाही काय माहीत नाही. सगळे बायकर मोस्ट ऑफ बायकर्स जे मुंबईवरून राईडसाठी येतात ते इथपर्यंत येतात, ड्राईव्ह वगैरे करतात, मग इकडे फोटो काढतात, तिकडून परत रिटर्न जातात. आणि जे पुण्याला जे जाणार असतात ते मोस्ट ऑफ तिकडून सर्व पुढे. तर आपण पण तिथून पुढे जाणार आहोत टायगर पॉईंटसाठी. आणि आमचं फोटो सेशन करून झालेलं आहे. सुकांचे पण फोटो काढले, माझे पण काढले आणि थंबनेलसाठी पण 2-3 काढले. ते बघूया आपण अपलोड कधी तुम्हाला बघायला भेटेल. माझा आवाज येतोय की नाही ते पण मला माहीत नाही आहे. पण मी तरी असा तुमच्या ठिकाणी फर्स्ट टाईम येतोय. एवढे वर्ष म्हणजे 2-3 वर्ष मुंबईतच आहे, पण कधी आलो नव्हतो. पण सुकांत आहे म्हणजे माझा भाऊ, त्याच्यामुळे आलो इकडे. तर आम्ही बरेच दिवसापासून हा प्लॅन करतोय की लोणावळ्याला जाऊया, कुठेतरी जाऊया. आज तो ठरलेला आहे. संडे आहे त्यामुळे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सकाळी आमची निघताना घाई झाली. आम्हाला ॲक्च्युली निघायचं होतं 4:30ला, पण वाजले निघता जवळजवळ 5:15 वाजले आम्हाला. आणि त्यामुळे मी घाई केली आणि जास्त इंट्रोडक्शन घेत बसलो नाही. बोलो चल फटाफट आधी आपण पॉईंटच्या इथे पोहोचूया. म्हणजे आपला हा जो कसाराचा घाट आहे हां नॉनस्टॉप, म्हणजे मध्ये मध्येच आम्ही फक्त थांबलो होतो. क्या बात करता है यार. त्यामुळे आमची घाई झाली होती, जास्त काही इंट्रोडक्शन देता आलं नव्हतं. तर चला आता आपण निघूया थोडं पुढे. चलो भाई लेट्स गो. तर खालती आपल्याला जेवढं बघायला भेटतं आहे तिथून आपण आलो ते म्हणजे खोपोली गाव. खोपोली गावातूनच आपण हे नागमोडी वळणे म्हणजे हा घाट क्रॉस करून आपण इथपर्यंत वरती पोहोचलो आहोत. तर इथेच आता जस्ट आम्ही परत राईड सुरू केली होती आणि 10 मिनटावरती म्हणजे इथे वरती आलो. तर तेवढ्यात इथे चहाचं चहा मॅगी वडापाव पण आहे. त्याचा समोसा आहे बघा. भारी आहे ना ते बघा. तिकडे ट्रेन
तर चहा पिऊन झाला आहे आपला आणि आता निघतोय. तर चला. आलोय त्याचं कारण म्हणजे गर्दी नाही तर गाडी आम्ही इथे पार्क केली आहे. या साईडला छोटी छोटी तुम्हाला दुकानं बघायला भेटत असतील. तर या छोट्या दुकानांमध्ये आपल्याला भजी कांदे पोहे वगैरे भेटतील. ते आपण नंतर खाऊया. सध्या आधी आपण व्ह्यू बघूया, व्ह्यू कसा आहे तो. तर सुकांमुळे मला इथे यायचा चान्स भेटला आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नाहीतर मी काही इकडे आलो नसतो. अशा ठिकाणी येण्यासाठी मेन म्हणजे एकतर स्वतःची कार तरी पाहिजे नाहीतर बाईक तरी पाहिजे. ओके. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सुट्टी. विषय पडतो त्याच्यात. सुकाम थोडा माग. असा व्ह्यू आहे. हे बघा, हे दोन सुळके दिसत आहेत आणि इथे ती झाडं दिसतात ना. झूम करतो मी. मला असं वाटतंय पावसातून इथून पाणी येऊन म्हणजे तो धबधबा असणार. अच्छा, हमको सिखा रिया है. नजारा बघा. वारा इथे ना कंटिन्यू आहे. इथून खालून जायचं मे बी. ही पाण्याची वाट आहे. हो, ही पाण्याची वाट आहे. पाणी जाऊन जाऊन ही वाट बनवली. पावसाळ्यात तू काय जाशील डायरेक्ट खालती. वारा खूप आहे. मजा आली ना. खूप दिवसानंतर बाहेर पडलं रे बाबा. मी पण राईड बंदच केलं. चेंज झाला ना. हा, तुझ्या तर रायडिंग मला काही स्टेटस दिसतच नाही. कामामध्ये बिझी आपण. तशी थोडी मजा करायची. तर आता जरा पेटपूजा करूया. पॉईंट आपल्याला बघून झालेला आहे. पेटपूजा करूया, आराम करू आणि मग निघूया परतीच्या प्रवासाला. चला. कांदा भजी घ्या. छोटंसं दुकान आहे, ते आम्ही भजी घेतोय. आलो तर काहीतरी खायला पाहिजे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण अशा ठिकाणी ट्रॅव्हलिंगला येतो तर पर्सनली माझं असं होतं की भूकच लागत नाही. ते का मला माहीत नाही, पण इथे आलो आहे आता, इथे दुकान आहे म्हणून आम्ही खातोय. पण नाहीतर आम्हाला भूक पण नव्हती अजिबात. आम्ही विचार केला होता की आता जाताना आपण म्हणजे खोपोलीच्या साईडला काहीतरी जेवण वगैरे करू. कारण का वाजले आहेत 10:30 मे बी. 10:30 की 11:45 वाजलेत. A few moments later. थँक्यू आजी. चला येतो. आजीच्या दुकानात आम्ही नाश्ता केला, भजी वगैरे झाले, तर बरं वाटलं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण ज्या पॉईंटवर आलो होतो त्या पॉईंटचं नाव आहे शिवलिंग पॉईंट. टायगर पॉईंट त्याच्या अगोदर आहे. टायगर पॉईंट
त्यानंतर जर थोडं पुढे आलात तर तुम्हाला हा शिवलिंग पॉईंट भेटेल. इथे जास्त क्राऊड नाही आहे, म्हणजे थोडी शांतता आहे, त्यामुळे मला तरी खूप बरं वाटला. जाताना मी तुम्हाला तो दाखवतो टायगर पॉईंटचा, बाहेरून अवेअरनेस दाखवेल. ओके, तर बघा आहे शिवलिंग पॉईंट. पावसाळ्यात आलो तर नक्की भेटूया. चला या परतीच्या प्रवासाला. लेट्स गो. निघूया. येस. बाई. तर मित्रांनो हा आहे तो टायगर पॉईंट. इकडे बघा जास्त क्राऊड आहे, गाड्या पण खूप क्राऊड आहे आणि हा खूप म्हणजे खूप फेमस आहे.